जरा जरा बाजूला जरा बाजूला गाडीचा हा जाऊ दे चला पार्क करून नाव ठीक मार्क करा गणू मॅडम या लवकर नाव लिहिली का मॅडम नाव काय सगळे बाजूला रस्ता सोडा हो काका काका लिफ्ट नसली का पायरीवर जावं अर्ज भरल्यावर आपल्याला एक मिनिट दहा मिनिटं राहिली साहेब साहेब आता आपण चिडलात काय एवढं काय करणं निवडणूक लढणार आहे म्हणजे भाजपला बाजूला ठेवलंय का यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. ओके चाललो होतो बाहेर 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 मनीषा योगेश फडतरे राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि शिवसेनेचा पाटील अशोकराव पाटील यांच्या उपाध्यक्षपदाचे. पण काका या सगळ्या प्रक्रियेत भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला बाजूला ठेवलेलं आहे का? नाही तसं काल संध्याकाळी सुद्धा आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शिवेंद्र बाबा, मकरम बाबा, संजू बाबा आणि मी स्वतः आमची काल रात्री बैठक झाली. आम्ही त्यांना विनंती केली होती की आमचं इलेक्शन पूर्वीचं आमचा अलायन्स आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं इलेक्शनच्या पूर्वीचा अलायन्स आहे. त्यामुळं जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्षाची संधी पहिला 2.5 वर्ष आम्हाला द्या आणि नंतरची 2.5 वर्ष तुम्हाला घ्या. पण बाबांनी त्यावेळी आम्हाला असं सांगितलं की मी वरिष्ठ नेत्यांशी या बाबतीत चर्चा करतो आणि तुम्हाला या संदर्भातला काय असेल तो रात्री मेसेज देतो. पण आम्ही बराच वेळ वाट बघितली, की खूप उशिरा पण आम्ही वाट बघितली. इवन आम्ही आत्ता सकाळपर्यंत आमचे उमेदवार ठरवले नव्हते त्यासाठी की सकाळीसुद्धा काही मेसेज येऊ शकतो आपल्याला, म्हणून आम्ही सकाळपर्यंत उमेदवार ठरवले नव्हते. आम्ही आत्ता 9:30-10 वाजता लेखनीला ज्यावेळी आम्ही पोचलो आमचे सदस्य घेऊन, त्यावेळीच आम्ही आमचे उमेदवार तिथं बसून फायनल केले आणि उमेदवार हे आधीच फायनल केले नव्हते. आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पाहत होतो, पण दुर्दैवाने काही निरोप आला नाही. त्यामुळं मग आम्ही आमचे अर्ज दाखल केले. पण भाजपकडनं जे उमेदवार भरलेले आहेत जिल्हा अध्यक्षपदासाठी प्रियाताई शिंदे या शिवसेनेचे आमदार आहेत, आपले महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. मग भाजपनं ऑपरेशन लोटस राबवलं आहे का? पळवापळवी केली आहे का? आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य फुटलेत शिवसेनेचं अशी माहिती आहे. निश्चितपणाने राष्ट्रवादीचे 2 सदस्य आमचे त्यांनी निवडलेले आहेत 2 दिवसापूर्वी, 2-4 दिवसापूर्वी. ठीक आहे, आम्ही व्हीप बजावलेला आहे,
व्हीपनुसार सदस्यांना मतदान हे कंपल्सरी करावं लागेल. जे पक्षाचा व्हीपचा अनादर करतील सदस्य साहजिक आहे, पक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई भविष्यामध्ये करतो. शिवसेनेचे किती उमेदवार खासदार साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम सध्या आता भाजप करते असं ते कारण एक सातारा शहर पोलीस स्टेशनला मध्यरात्री गुन्हा दाखल झालेला आहे सदस्यावर. त्याला उचलण्यासाठी काही वेळापूर्वी इथे एनसीबीचे अधिकारी इथे या ठिकाणी आले. हे खरं आहे की काल रात्री 2 जणांच्या विरुद्ध आमच्या त्यांनी ह्या सदस्यांचं अपहरण करण्यात आले असं त्यांच्या घरच्या लोकांच्यावर दबाव आणून खोटी FIR किंवा खोटी तक्रार अर्ज एसपीकडे दिला होता. पण आम्ही रात्रीमध्येच ते सदस्य पोलीस स्टेशनला, एक सदस्य आम्ही महाबळेश्वर पोलीस स्टेशनला हजर केला. त्यांनी तिथं पोलीस स्टेशनला जाऊन जबाब दिला की मी माझ्या मर्जीने आणि स्वखुशीने मी ह्या पक्षातनं निवडून आलो, त्यामुळं मी ह्या पक्षातल्या लोकांच्या बरोबर गेले काही दिवस आम्ही सहलीला गेलो होतो. त्याच पद्धतीने दुसऱ्या सदस्यांनी वाई पोलीस स्टेशनमध्ये रात्री जाऊन साधारण 2:30-3 वाजता रात्री ते पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी तिथं की मी वाईमध्येच आहे आणि माझ्यावर हे माझं म्हणजे मतदानाचा हक्क गावाला जावा म्हणून कोणीतरी माझ्यावर हे खोटे आरोप करून हे केलेले. त्यांनी रात्री पोलीस स्टेशनला हजरून तसा जबाब दिलेला आहे. त्याची पोच आमच्याकडे आहे. दहिवडीची माझ्याकडे अजून काही कल्पना आलेली नाही. पण जे रात्री आमच्याकडे 2 आले ते दोन्ही सदस्य की ज्यांचं अपहरण केलं म्हणून त्यांच्या कुटुंबातल्या कुणाच्या तरी नावाने खोटे नाटे अर्ज दाखल केले होते. मला माहीत नाही. मी कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हा आहे ते पण मला माहिती नाही. फक्त पोलीस रात्री त्या मंडळींना शोधण्यासाठी एक बापू शिंदे आमचे म्हणजे दिनकर महादेव शिंदे आणि दुसरे सदस्य आमच्या ऋतुजा शिंदे, विराज शिंदे यांच्या पत्नी, ह्या दोघांच्याही विरोधात खोटे गुन्हे दाखल केले होते. पण त्याचा निपटारा रात्री झालेला आहे. आता आपल्याकडे सदस्य संख्या किती आहे आणि आता ते आता तुम्हाला जे काही आहे आकडेवारी कोणाचा होईल? अध्यक्ष 100% आमच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष बाजूला घ्या त्यांना. सदस्य आज आपण जरा रस्ता सोडा. हे पटकन 2-3 पानं काढून घ्या ना.
आम्ही 100% जिंकतो आणि जिंकून माघारी येतो तुम्हाला भेटायला. अध्यक्ष कोणच होणार आहे भाजपचा अध्यक्ष भाजपचा, उपाध्यक्ष भाजपचा, आम्ही भाजपचे. हो तुम्ही अध्यक्ष होणार, तुम्हाला अध्यक्ष भाजपचा, उपाध्यक्ष भाजपचा, आम्ही भाजपचे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. समोर बघा, सगळ्या महिला वगैरे व्यवस्थित. आमच्याबरोबर भरपूर सदस्य आहेत. विजय एवढे सदस्य आमच्याकडे आहेत. आम्ही विजय होणार ते निश्चित आहे. सदस्य फक्त या इकडून या ना तुम्ही.